मला नाही आपल्या पप्पाला देवाच्या घरी जाऊ द्यायचं. काय करते परी? काही नाही पप्पा, ये काय झाले काय म्हणजे काढते ती. होय. पप्पा तुम्ही आज पिऊन आलायत काय? नाही बाळा. अहो पप्पा वास येते की, खोटं बोल नका की. बस येते काय? हम्म. थोडीच पिलोय बाळा, लय नाही पिलं. कशाला पेत असता हो पप्पा? अरे बाळा थोडीच पिलोय. चल घरात. जेवली का तू? जेवली की. जेवली ना? चल आता मी जेवतो. पप्पा कशाला दारू पिता व? दारू मध्ये काय मजा असते हो पप्पा? दारू मध्ये हा. बघा पिलं का नाही असं गर 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 फिरतं बघ. डोकं शांत राहतं आणि झोप चांगली लागते. झोपेमुळे पिता का पप्पा तुम्ही? नाही नाही झोपीमुळे नाही पित. मित्र कंपनी असते, बसल्या बसल्या घे म्हणतात. लय नाही पित बाळा मी, थोडाच एकच ग्लास पितो. त्यांच्यासारखं असं झुलत येईन असं काय पित नाही, थोडीच आपली घेत असतो. अहो पप्पा नवीन नवीन आहे म्हणून थोडी पिताय. बरं तुम्ही झुलत झुलत त्यांच्यासारखं येईन कशाला पिताय? वगैरे राहू द्या की. नाही बाळा लय नाही पित, थोडीच पितोय. एवढं नाही पिणार मी, नको टेन्शन घेऊ. त्याच्यापेक्षा पिऊच नका की. सवय लागली बाळा, थोडी घ्यायची सवय लागली. आता कसं वाटतं, लय नाही पित, नको टेन्शन घेऊ. एवढं नाही पिऊ देत मी, झुलत बिलत नाही ना. पप्पा कुठं चाललात? व्हिडिओ बनवायचा नाही का? काय म्हणते बाळा? कुठं चाललात? व्हिडिओ बनवायचा नाही काय? बनवू की बाळा व्हिडिओ. मी काय करतो, मित्राने बोलवलंय आणि पटकन येतो महागारी, मग आपण आल्यावर व्हिडिओ वगैरे बनवू. पप्पा दारू पिऊन येऊ नका. नाही नाही दारू नाही प्यायला चाललो मी, आलो पटकन महागारी. तो रेडी होत. हा. हा काय बाय? अगं मम्मी पप्पा आहे ना व्हिडिओ घेईनात. नाहीत घेत अगं परे. काय त्यांना घर बांधल्यापासून काय झाले काय माहिती. कोणती 4 मित्र मिळले ती, दिवस उगवला की त्यांचा फोन येतो. जी जात्या ती डायरेक्ट पिऊनच येते तिथं. पप्पाला मग शाल तर पप्पाला म्हणलं पप्पा कशा मी इथं खेळत होती. पप्पाला म्हणलं पप्पाच्या तोंडातून वास येत होता ग. पप्पाला म्हणलं खोटं बोलत होतं. पप्पा म्हणलं की नाही पिऊन आलं. पप्पाचं वरच्यावर काय बिघडतच चालत. आधीच व्हिडिओचे ना यूज कमी झाल्यात, आपलं पेमेंट कमी व्हायला लागले. आणि पप्पा कामाला पण जाई नाही. काय नाही, मला तर वाटतंय एवढं कष्टाने घर उभा केलंय, हे बी ह्यांच्या दारूच्या पायात इकावं लागतंय का काय काय माहिती. थोड्या वेळानं पप्पा येते मग तो ते दरवाजा आपटत. परे कसं होईन ग आपलं? बाप तर व्हिडिओ बनवा नाही, लय अवघड झाले बाय, लय टेन्शन यायला लागले. पप्पा आता तुम्ही दारू पिऊन आला, व्हिडिओ कसा घ्यायचा बरं? काय म्हणते बाळा? आता तुम्ही पिऊन आलाय मग दारू व्हिडिओ कसा घ्यायचा? चल की घेऊ. कसं? तुम्ही जर दारू पिऊन आलात घेऊ की, मला कळतंय सगळं, मला काय नाही. सगळं आपलं व्हिडिओवरच आहे, तुम्ही तर काय ऐक नाही तर. होय हो? काय तुम्हाला तर मी 1 रुपया देत नाही घरात न. तुम्ही पैसे कुठनं आणताय? पैसे कुठनं आणताय प्यायला? अहो मी काय विचारते, ही घर ही तुमच्या नावावर, ह्याचं तर काय कुठं केला नाही ना तुम्ही? नाही नाही. मग पैसे कुठं येतात का? कुठं उधारी लावली? अहो काय अहो काय विचारते मी, पैसे कुठं येतात तुमच्याकडं?
अहो कामधंद्यावर लक्ष द्या हो. एवढं मोठं घर ही बांधलंय केलंय, सगळे व्हिडिओ बनवून आहे आपण, तुम्ही रोजच प्यायला लागला हा. अजून लई आहे आपल्याला कमवायचं, हे असं पिऊन घालवायचं नाही ह. घ्या, बोलायला लागले की बाबाला झोप लागली. लय अवघड आहे रे बाबा, लय टेन्शन यायला लागले या माणसाचं वागणं बघून. मम्मी पप्पा पिऊन आले की डायरेक्ट झोपते. काय कामधंदा होईना, काय ना काय नाही. अगं मम्मी पप्पा आता व्हिडिओ घ्यायचं पण बंद करायला लागले तो. परे मला तर आहे ना पप्पाचं गणितच कळ नाही बघ. जसं घर झालंय तसं त्यांना काय झालंय काय सांगायचं, काय आता बोलण्याचा अर्थच राहिला. अगं पहिलं आम्ही दोघं असं बोलत बसलो ना तर लय म्हणायचं की माझं ही लय मोठं स्वप्न आहे की परीला मालिकामध्ये टाकायचं, परत मोठ्या पडद्यावर बघायचं. आणि काय झालंय काय मला गणितच कळ नाही का, कोणाची नजर बिजर लागली आपल्या घराला काय माहिती बघ. नुसतं प्यायचं धरलंय पप्पान तुझ्या, व्हिडिओ बनवून तो काय नाही काय नाही. अच्छा एवढा नीट बसते. मम्मी जी बाहेर जाते ती पिऊनच यायला लागले तो. सकाळी जाते तो नाश्ता करतात 9ला जात्यात, ती डायरेक्ट 3-4 वाजता आणि येणार ती बी पिऊनच, आणि आलं की झोपणार. माणसाने काय बोलायचंच नाही. अगं परे आपल्याला यूट्यूबवर आपण जर काम केलं तर आपल्याला पैसे मिळते ना. जर आपण आता व्हिडिओज बनवा नाही तर आपल्याला पैसे तरी कुठनं यायचेत मला सांग बरं. अगं मम्मी व्हिडिओ नाही बनवले की मला कसं तरीच वाटतं. तर वाटतंय सगळ्या गोष्टी आहे बाळा, तुला आवड आहे त्यातली, पण आता काय बापाला काय झाले काय कळायला साधन नाही बघ. मग अशी पप्पा आलत ती पण आता गेलं तर काय झाले पप्पाला काय. हॅलो, काय कुठं? हा बर बर आले आले, चल बा. काय झालं मम्मी? अगं पप्पाचा ऍक्सिडेंट झालाय. कस काय? चल 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 शेवटी. अहो पप्पा तुम्ही दारू का पिता हो? मित्राच्या नादानं पित होतो ग. तुम्ही आलो आलो म्हणलं तर दारू पिऊन येत होता, थोडी थोडी पितो म्हणत होता. मित्राच्या नादानं झालं सगळं. थोडी वाढतच गेली. होय हो, काय तुमचा ऍक्सिडेंट कसं काय झालं हो? हा किती सांगत होतो आम्ही की दारू पिऊ नका हो, पिऊ नका हो. हा जास्त झालेलं गाडीचं आवरलेलं आहे. माझ्याच हातात होती गाडी, 2 जण मागं बसलेली ती बी पिलेलीच होती. किती दिवस झालं पोरगी म्हणते कामाकडे लक्ष नाही, काय नाही अहो, जाऊ नका बाहेर. दिवस उगवलं की जायचा आणि दिवस मावळायलाच घरी यायचं. हां ते तुमच्या मित्रांनीच बिल बी भरलं सगळं तुमचं, एवढा मोठा खर्च त्याने उचलला. नेमकी भानगड काय अहो सांगा की आता तरीच. प्रगती, हां ही घर आता आपलं घर नाही राहिलं. आतापर्यंत जेवढी बी उदारी होती का, मी जेवढी बी दारू पिलो त्याला बोली केली की मी माझ्याकडून जर नाही देणं झालं तर ही घर तुझ्या नावावर करेल, असं मी स्टॅम्प पेपरला लिहून दिलंय. आणि कर्ज जवळपास 8 लाख झालं. आता 8 लाख कर्ज, आणि त्यांनी लगेचच्या लगेच मागितलं तर कुठून द्यायचं होतं. काय अहो दारूच्या पायात आपण कष्ट करून हे घर कमवलेलं आहे. हां ह्या घरात आपली स्वप्न आहेत आणि तुम्ही कुशाल दारूच्या पायात घरी हे अहो केलं. पप्पा तुम्ही तर म्हणला होता की तुला आम्ही मालिकेत पाठवतो. हा आपण दारूच्या नावाचा जेवाय भूक लागली आहे, खायला. बरं करते.
अहो पप्पा, तुम्ही तर म्हणत होता की आपण व्हिडिओ घेऊ, चांगलं त्याला मोठं बनवू, आणि आता तुम्ही व्हिडिओच घेत नाही तर. बाळा, मस्त माझे स्वप्न आहे तुला मोठं बनवायचे अभिनेत्री, पण या दारूच्या ह्याच्यात कसा गुंतलो माझी मलाच कळलं नाही अगं. आणि तुम्ही तर म्हणलं होतं तुला TV सिरियल मध्ये घालतो. म्हणलं होतं अगं तुला TV सिरियलमध्ये ऑडिशन देऊ आपण, पण काय मला या दारू नाही येड लावलं. सकाळी रोज उठायचो की मित्रात जायचो आणि पिऊन घरी येऊन झोपायचो. आणि कर्ज बी आता एवढं झालं बाळा, आपलं घर आता आपलं नाही राहिलं अगं. दारूच्या नशेत सगळं गेलंय, लय उधारी झाली. आता हे दुसंदा आपल्याला शून्यातून सुरुवात करावं लागेल. परत आपल्याला पप्पा घर बनवायचं का असं? मग बाळा आता दुसंदा कष्ट घ्यायचं, नंतर परत घर असंच बांधायचं. आता ह्या घरावर आपला काही अधिकार नाही. 8 लाख रुपये कर्ज झालंय आणि आता हे घर मित्राच्या नावावर केलंय, मी स्टॅम्पवर लिहून दिले ना. आता उद्या जर त्यांनी पैसे माहिती तर कुठून द्यायचं रे बाळा? बाळा थोडीच घेत होतो र. अहो पप्पा, शेजारचं काका असंच म्हणायचं थोडी पिऊ, आणि ती गेलं देवाच्या घरी. मला नाही आपल्या पप्पाला देवाच्या घरी जाऊ द्यायचं. नाही बाळा, काय मी तुला कसं सांगू, दारूच्या नशेत कसं गुरफटलो मी. मित्रांमध्ये बसलो, एक ग्लास घे म्हणत होती, मजाक आणि मजाक लय महागात पडली. विचार नव्हता केला एवढं कर्ज होईल ना असं होईल. पप्पा, आता तुम्ही सांगा बरं, आता तुम्ही दारू घेणार आहेत का नाही? मला प्रॉमिस करा बरं. बाळा, मी आज तुला प्रॉमिस करतो, इथून पुढे मी कधीच दारू नाही बघ पिणार, उभ्या आयुष्यात दारू नाही पिणार. आणि बाळा तुला मी शब्द देतो, असंच घर आपण दुसुंदा बांधू, दुसुंदा आपण यूट्यूबवर नव्यानं सुरुवात करू आणि असंच सेम घर बांधू. तुझ्या आठवणीतलं घर आहे, तुझं स्वप्न होतं, आमचंही स्वप्न होतं, पण ह्या दारूमुळं माझं सगळं बुद्धिभ्रष्ट झालं. मी प्रॉमिस करतो बाळा, आजपासून मी कधीच दारू पिणार नाही. अहो पप्पा, आता आपण आहे ना परत अशी व्हिडिओ बनवून असं छान घर बनवायचं. तर मित्रांनो, जे काय व्हिडिओमध्ये आम्ही दावलं की दारू पिऊन बंगला विकायची वेळ आली, तर हे काय खोटं आहे सगळं. शेवटपर्यंत ज्यांनी बघितलं असेल त्याला समजलं. तर विषय असा झाला आहे की दारू पिल्याच्या नंतर माणसाच्या आयुष्यात काय होतं हे आम्ही रिॲलिटी दावली. फक्त आम्ही लाईव्ह आमच्या लाईफमधलं करंट हा मुद्दा मांडलेला आहे की आम्ही व्हिडिओवरनं यूट्यूबवरून पैसे कमवून घर बांधलं आहे, पण मला दारूचं वाईट व्यसन लागल्यामुळं परत आम्ही विकलं आहे. तर तसं काही झालेलं नाही आहे. फक्त आपण एक दारू पिणाऱ्या व्यक्तीसाठी खास हा व्हिडिओ आहे की दारू पिल्याच्या नंतर आयुष्य किती उद्ध्वस्त होतं आणि दारू पिणाऱ्याला इज्जत नसते, कोणी किंमत करत नाही. आणि खरंच ज्याचं आपल्या मुलीवर खरंच प्रेम आहे, खरंच लेकरांवर जीव आहे, तर तो व्यक्ती कधीच दारू पिणार नाही. का तर लेकरांचं जर बाप ऐकू शकत नाही, बापाच्या म्हणण्याप्रमाणे लेकरं सगळी कामं करतात, तर बापाने बी लेकराचं ऐकायला पाहिजे. आणि लेकरांनी प्रॉमिस दिला की बाबा दारू पिऊ नका पप्पा, तर खरंच पिऊ नका. तुमचा खरा जीव तुमच्या लेकरावर असेल तर. आणि मला एवढंच म्हणायचं आहे, आपल्या फॅमिलीपेक्षा काही लय मोठं नाही कुठलीच गोष्ट. त्याच्यामुळे जे कोणी दारू पित असतील त्यांना हात जोडून विनंती आहे की आपल्या लेकरांचं प्रॉमिस हे करा, ॲक्सेप्ट करा. आणि प्रत्येक दारू पिणाऱ्या म्हणजे माणसाला ज्यांचे कोणाचे पप्पा पित असतील, मुलांना माझी विनंती आहे, तर तुम्ही तुमच्या पप्पाला प्रॉमिस मागा की पप्पा दारू पिऊ नका आमच्यासाठी. आमचं जर तुमच्यावर प्रेम असेल, जीव असेल, तर आम्हाला प्रॉमिस करा की मी इथून पुढे दारू पिणार नाही. तर परीची ॲक्टिंग कशी वाटली मित्रांनो? इथून पुढे असेच तुम्हाला भावनिक आणि इमोशनल व्हिडिओ बघायला मिळतील. तर मित्रांनो, माझी ॲक्टिंग कशी झाली कशी नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय. बाय.